ती गृहिणी असो अथवा डॉक्टर असो किंवा मग वकील, सुनीता विल्यम्स, कल्पना चावला सारख्या अंतराळवीर आहेत ज्या पूर्ण आकाश भ्रमण करून आल्या. आणि आमच्यासारख्या महिला ज्या गृहिणी आहेत त्या संपूर्ण घर सुद्धा भ्रमण करतात, घर सांभाळतात, कुणाला काय नको काय पाहिजे हे सर्व काही बघतात आणि या भ्रमणातूनच ते आपलं विश्व आणि आपलं जग निर्माण करतात. प्रत्येक महिला या विश्वातच आपला थोडासा आनंद शोधत असते. कधी तो आनंद त्यांच्या मुलाबाळात शोधते, कधी तो आनंद ती त्यांच्या नवऱ्यात शोधते, कधी तोच आनंद तो आपल्या समाजात शोधते आणि स्वतःच एक आनंद राहून जाते. कारण त्या आनंदातून ती आपलं जगणं पण विसरते. कारण तिलाच पाहिजे असतो तो स्वतःचा खरा आनंद जो तिने जगलेला असतो अशा प्राथमिक शाळांमध्ये, माध्यमिक शाळांमध्ये. आता तुम्हाला वाटलं की प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचं मी नाव का घेतलं? माझा परिचय करून द्यायचा तर माझं खरं नाव अक्षता विश्वजित ओहाळ, पण लग्ना अगोदरची मी अक्षता त्रिंबक प्रक्षाळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फुलचिंचोली इथंच शिकले, याच अंगणात वावरले, इथंच माझं ध्येय निश्चित केलं आणि तेच ध्येय मुलाशी बाळगून जेव्हा मी लग्न करून सासरी गेले तेच ध्येय मी माझ्या हृदयात सुद्धा ठेवलं. खूप प्रयत्न केला, त्या प्रयत्नातून मला यशही मिळालं, पण काही वैयक्तिक कारणांमुळं आणि माझ्या हृदयाला थोडंसं होल असल्यामुळं मी पळण्याच्या स्पर्धा किंवा अशा ज्या कष्टाच्या आहेत त्याच्यात भाग घेऊ शकत नव्हते, म्हणून त्यातून मी माघार घेतली. पण आता सध्या मी ग्रॅज्युएट कम्प्लीट केलं, MPSC झाली, युनिक अकॅडमीमध्ये माझा नंबर लागला होता. तिथून माझी मुलगी लहान होती म्हणून मी तिथून परत माघारी आले. तिथं खरं मला माघारी आणलं एका आईनं. त्याच्या अगोदर जी गेली होती ना ती एक निरीक्षित स्त्री होती, पण तिथून जी माघारी आली ती खरं एक माता आणि एक आई होती. मला तिथून मुलं आणलं ती माझ्या आईनं, माझ्यातल्या आईनं. आता आई म्हणल्यावर तुम्हाला आठवेल जिजाऊ. जिजाऊ एक उत्तम उदाहरण आहे आई बनण्याचं, मुलाला सुसंस्कृत बनवण्याचं. एकच नाही तर दोन छत्रपती या जिजामातांनी बनवलं. एकच नाही तर दोन छत्रपती जिजामातांनी बनवलं. त्या छत्रपतींनी पूर्ण रयतेचंच रक्षण नाही केलं तर माता भगिनींचं रक्षण केलं आणि परस्त्री माते समान कशी मानायची हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं. आज आपण पाहतो परस्त्रीकडे पाहताना तिच्या डोक्यावर पदर आहे का, ती चालताना कशी चालते, बोलताना कशी बोलते, बोलत असताना हसते का, मोठ्या आवाजात बोलते का, कमी बोलते का, अशा असंख्य प्रश्नांचा बळीस्मार आपण करतो आणि अशा समाजात आपण राहतो. पण शिवाजी महाराजांचा विचार करा, त्यांच्या राज्यात आपण राहताना असं होतं का? त्या स्त्रियांना किती जपत होते. शिवाजी महाराजांचं एक उत्तम उदाहरण आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि त्यांच्या देखण्या रूपाला प्रभावित होऊन एक स्त्री त्यांच्याकडे आली आणि ती म्हणाली की महाराज काही करून मला माझ्या पोटी तुमच्यासारखा पुत्र हवाय. हा प्रश्न खरं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना भ्रमात टाकणार आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण क्षणाचाही विचार न करता शिवाजी महाराजांनी लगेच उत्तर दिलं, हो तुम्ही आमच्या माता आहात म्हणल्यावर आम्ही साक्षात तुमचे पुत्र झालो ना. बघा इतकं सहजपणे मानणारं नातं म्हणजे आपल्याला कळत नाही. असं आपल्या जो कळणार आपल्याला मावशी म्हणू, याला काकी म्हणू असं आपल्याला कळत नाही. पण एवढा निखळ आणि पोटातून विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा त्यांनी आपल्या हृदयाच्या आणि बेंबीच्या देठापासून दिलं आणि त्या परस्त्रीला त्यांनी आई मानलं आणि त्यांना त्यांचा पुत्र बनवलं. त्या स्त्रीने त्यांच्या समोर मान खाली घातली आणि ती तिथून निघून गेली. तेव्हापासूनच असं म्हणतात की परस्त्रीला आई समान मानावं. आपल्या घरात प्रत्येक जण कोणी आई असते, कोणी बहीण असते, तर कोणी आत्या असते, व कोण सून, कोण सासू. प्रत्येकाच्या नात्यातून स्त्री प्रत्येक वेळी एका वेगळ्या ऋतूतून आणि वेगळ्या संकटातून जात असतात. ते प्रत्येकाला असं म्हणतात की श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात घेतली सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे, क्षणात फिरून ऊन पडे. असा माझा भारत देश आणि ह्या भारत देशातला ऋतू प्रत्येक क्षणी वेगवेगळा ऋतू आपला सावली, कधी ऊन, कधी हिरवळ असते तर कधी अचानक कुठे आपल्याला त्या हिरवळीत ही हिरवळ दिसत नाही. इकडे हिरवळ असली तर तिकडे कधीतरी आपल्याला बकासपणा जाणवतो आणि अशा प्रत्येक क्षणातून स्त्री सुद्धा गेलेली असते. ती सुद्धा आपलं रूप कधी आई म्हणून बदलते, कधी बहीण म्हणून बदलते, कधी एक ध्येयवादी स्त्री म्हणून बदलते, तर कधी कधी आपल्या परिवारासाठी आपल्या फक्त हिरवळ नसते, त्यावेळेस ती एक आभास असते. आभास काय असते तर तिनं आपल्या आयुष्यातली हिरवळ पूर्णपणे बाजूला सारून त्या त्यांच्या हिरवळीत सामील झालेली असते.
तिला स्वतःचं स्वातंत्र्य, स्वतःचं अस्तित्व नसतं आणि त्याच वेळेस ती स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्वातंत्र्य शोधावं म्हणून 8 मार्च महिला दिन हा दिवस आपण साजरा करतो. आता बघा, महिला दिन साजरा करताना आजच्या दिवशी बघा व्हॉट्सअपवर, गुगलवर सगळ्यांना शुभेच्छा येतात. तुम्ही भगिनींसाठी काय काय कार्यक्रम ठेवतात, तिथं त्यांचा सन्मान करतात, बरोबर आहे का? पण ही गोष्ट मला थोडीशी वेगळीच वाटते. ही गोष्ट झाली एका बैल पोळ्यासारखी झाली. म्हणजे बघा, आपण वर्षभर एका बैलाकडून काबाड कष्ट करून घेतो, त्याला रानात राबवतो. ज्या वेळेस बैल पोळा समोर येतो त्याच वेळेस आपण त्याच्या अंगावर पाणी मारतो, त्याला धुतो, त्याची शिंग रंगवतो, त्याच्या पाठीवर झुल पांघरतो, मग त्याच्या पुढे मग ताशा वाजतो, कोण बाया नाचवतं, म्हणजे बरेच प्रकार केले जातात. आणि अगदी दुसऱ्या दिवशी म्हणलं तरी सुद्धा नाही, लगेच 5 वाजता त्याच्या अंगावरची झुल निघते, त्याच्या शिंगांचा कलर जातो आणि दुसऱ्या दिवशी लगेच तो बैल तिथं जुंपला जातो आणि त्याला कष्टाला उभं केलं जातं. अगदी तशीच काहीशी थोडी परिस्थिती आपल्यासारख्या महिलांची असते. आज आपण तो दिवस आनंदानं जगतो, आपण विसरतो की आपण कोणाची आई, माता आई विसरतो, खेळतो, बागडतो, पण दुसऱ्या दिवशीपासून आपलं आयुष्य कसं असतं, सेम तसंच असतं. तर असं करू नका. आपण आपला आनंद प्रत्येक गोष्टीतून शोधायला शिका. जिजाऊ तू सावित्री तू भीमाई तू, कल्पना तू सुनीता तू, घे आकाशी भरारी आणि घे झेप तू, घे आकाशी भरारी आणि घे झेप. आपण हा आनंद प्रत्येक क्षणी जर हुडकला तर आपण सुद्धा ह्या आकाशाला गवसणी घालू शकतो आणि ह्या आकाशामध्ये आपण सुद्धा एक झेप घेऊ शकतो. आता माता जिजाऊंना, शिवांना आई कसं व्हायचं हे त्यांच्या कर्तृत्वानं सांगितलं, त्यांना शिकवलं, त्यांना त्यांच्या मनामध्ये स्वराज्याचं स्वप्न जागं केलं. सावित्रीबाईंनी काय केलं, आपल्यासारख्या महिलांना इथं बसण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, शाळेत जाण्याचा अधिकार नव्हता, बोलण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार कोणी दिला, सावित्रीबाई फुले यांनी दिला. अशा अनेक महिला आहेत ज्या डॉक्टर, इंजिनियर आहेत, त्या सुद्धा कुणामुळे बनल्या, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे बनल्या. पण त्या सुद्धा सावित्रीबाई फुलेंचा फोटो आपण केव्हा पुसतो, अशा महत्वाच्या कार्यक्रमाच्या दिनाला पुसतो. जर सावित्रीबाई फुलेचं कौतुक, त्यांचं कष्ट, त्यांनी शिकवलेलं शिक्षण, त्या मुलीला शिकवलेलं शिक्षण, ह्या प्रत्येकाचा जर आपण चांगला अभ्यास केला आणि रोज आपल्या मुलींमध्ये एक सावित्री रुजवली तर खरं तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केल्यासारखं वाटेल असं मला वाटतंय. आता प्रत्येक जण जर आजी असली तर आजी कशी म्हणणार, अगं कसं मोठ्यानं बोलतेय, कसला धिंगाणा घालतेय, तू काय मुलगा आहेस, मुलगी आहे, जरा चांगलं राहा. आणि ज्या वेळेस तोच मुलगा घरात कुणाकडून तर मार खाऊन येतो तेव्हा वडील काय म्हणतात त्याला, मूळ बोलण्याला तू काय मुलगी आहेस काय. म्हणजे इथं त्यांनी दाखवून दिलं की मुलगा सामर्थ्यवान आणि मुलगी असामर्थ्यवान. पण असं म्हणू नका, मुलगी सामर्थ्यवान असते, तिच्या प्रत्येक अश्रू मागे तिचं धैर्य लपलेलं असतं, ती कधीच भावनिक नसते, तर इतरांचा विचार करून ती भावनिक झालेली असते. कारण असं म्हणतात की पुरुषाला मोहाचा शाप दिला आणि स्त्रीला मर्यादेचा वर दिला. पुरुषाला मोहाचा शाप दिला, स्त्रीला मर्यादेचा वर दिला आणि ती मर्यादा पाळण्यासाठी ती प्रत्येक क्षणी आपलं दुःख त्या अश्रूच्या आड लपवत असते आणि म्हणूनच ती रडत असते. स्त्री जन्मा कशीही तुझी कहाणी, स्त्री जन्मा कशीही तुझी कहाणी, हृदयी पाना आणि नयनी पाणी. स्त्री जन्मा तुझी कशी कहाणी, हृदयी पाना आणि नयनी पाणी. तिच्या हृदयात आणि बिंबीच्या देठापासून तिला खूप काही लपलेलं जे असतं ते म्हणजे हृदयातलं प्रेम. आणि तिच्या डोळ्यातून जे अश्रू वाहत असतात त्या प्रत्येक अश्रूच्या मागे असतात ते तिचं दुःख. ते दुःख ती लपवत असते त्या अश्रूच्या मागे. म्हणून ती असामर्थ्यवान असते असं कधीच म्हणू नये, कारण स्त्री सारखी सामर्थ्यवान कोणीच नाही. बघा, पुरुषांची जेव्हा 20 वेळा आपण हाडं मोडतो, पुरुषांची जेव्हा 20 वेळा आपण हाडं मोडतो तेवढ्या वेदना त्याला ज्या वेळेस होत नाहीत एवढ्या वेदना स्त्री एक प्रसूतीच्या वेळी सोसते. मग ती असामर्थ्यवान कशी असते. 20 वेळा पुरुषाची हाडं मोडल्यावर त्यांना एवढ्या वेदना होत नाहीत, पण एकाच वेळी प्रसूतीच्या वेळेस ती एकच वेळेस एवढ्या वेदना सोसते आणि आपल्या बाळाला जन्म देते. म्हणजे स्त्री असामर्थ्यवान कधीच नसते, स्त्री ही सामर्थ्यवान असते. मला या सर्व महिलांमध्ये
मध्ये दिसते ती सावित्री, कोण सुनीता विल्यम्स, कोण उत्तम गृहिणी होईल, कोण उत्तम आई होईल. मला काय वाटतंय, सुनीता विल्यम्स, शिक्षिका, कल्पना चावला हे सगळं होण्यापेक्षा आधी खरंच उत्तम आईच व्हावं लागतं. जर उत्तम आई झालं तरच हे सर्वजण करतात. जर उत्तम आई होता नाही आलं तर सुनीता विल्यम्स हे बनता येणार नाही. कारण त्याच्या मागे हात जो असतो तो भक्कमपणे एका आईचा, एका मातेचा, एका स्त्रीचा. आणि ही स्त्री तुम्ही बनवून दाखवायचा आहे, ही सावित्री तुम्ही बनवून दाखवायचा आहे. प्रत्येक जणीने ही सावित्री, ही स्त्री जर बनवून दाखवलं तर स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची तयारी होणार नाही. आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे असं आपण म्हणतो. आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे असं आपण म्हणतो. पण प्रत्येक वेळी आपण स्वतःच संरक्षण करण्यासाठी असमर्थ ठरतो. मग सबला कसं काय म्हणायचं आपण आपलंच झालं. ह्या 21व्या शतकात आपल्याला जर सबला व्हायचं असेल तर आपण स्वतःच संरक्षण स्वतः केलं पाहिजे. स्वतःच संरक्षण स्वतः कसं, जर एखादा आता अनेक तक्रारी येतात, ह्या मुलाने अशा मुकामुक छेड काढली, ह्या मुलाने मुकामुक असं बोललं, त्याने मला असं म्हणलं, त्यावेळेस रडत घरी येऊ नका. त्यासाठी कराटेचे क्लासेस घ्या आणि 2 थोपाडीत आणि 2 लाथा वाजवून द्या. बघू बरं ते तुम्हाला परत तसं बोलतोय का, नाही बोलणार. ह्या वेळेसच तुम्हाला कळेल की तुम्ही खरंच आबला नाही तर सबला आहे. आणि ही अशीच सबला होऊन दाखवायचा. प्रत्येक मुली हुशार असतात पण त्या बाहेर जायला लाजतात. एखाद्याला उलट बोलायला त्यांना आवडत नाही म्हणून ते माघारी बोलत नाही. पण असं नाही, आपल्याजवळ जर कोणी चालून आलं तर आपणही त्याच्यावर चालून गेलंच पाहिजे. अशी जर वृत्ती आपल्याला ठेवली तर मुलींवरचे अन्याय हमखास कमी होणार. ही गॅरंटी म्हणजे गॅरंटी. आज 8 मार्चला ही गॅरंटी दिली, पुढच्या 8 मार्च पर्यंत ही गॅरंटी तुमच्या मनात अशीच राहील. त्याची गॅरंटी मी देते, पण तुम्ही आधी तसं राहिलं पाहिजे. त्यासाठी जी लक्ष्मण रेखा आपल्यासाठी आखून दिली ती लक्ष्मण रेखा आपण मोडली पाहिजे. लक्ष्मण रेखा आपण मोडली पाहिजे. ओलंघन दिली मी लक्ष्मण रेखा, घाबरत नाही मी त्या रावणाला. ओलंघन दिली मी लक्ष्मण रेखा, घाबरत नाही मी त्या रावणाला. अहो रावण काय आणि राम काय, दोन्ही सारखेच पुरुष. रावण काय आणि राम काय, दोन्ही सारखेच पुरुष. एकाने स्त्रीला एकटं बघून पळवून नेलं तर दुसऱ्याने स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी तिला अग्नी परीक्षेत उभं केलं. दुसऱ्याने स्वतःचा आत्मसन्मान जपण्यासाठी तिला अग्नी परीक्षेत उभं केलं. मग कोण चांगला आणि कोण वाईट म्हणायचं. म्हणूनच ही लक्ष्मण रेखा उल्लंघून द्या, ह्या लक्ष्मण रेखेतून बाहेर पडा. ज्या सुप्रकरणानं प्रेमाची कबुली दिली त्या सुप्रकरणाचं नाक कापलं. आपल्या इतिहासात काय सांगतात, जिनं प्रेमाची कबुली दिली तिचं नाक कापलं. पण आज प्रत्येक ठिकाणी आपण बघतो आशीर्वादाच्या नावाखाली कित्येक कुमारिकांचं तपस्या करणारे लोक तिचं शीलभंग करतात. त्याचे हात कोणी काटले का, कधीच नाही. इतिहासातल्या स्त्रीचं नाक कापलं, पण आताच्या कलियुगात ज्याने युवतेवर अत्याचार केलं त्यांचे हात मात्र कुणी काटले नाही. हात काटलेच नाहीत म्हणून ते हात पुन्हा पुन्हा स्त्रीची इज्जत वताटे वाढण्यासाठी येतात. हे जर हात काढले तर स्त्रीची इज्जत आपली जपली जाईल आणि स्त्री चांगली स्त्री आणि सबला स्त्री म्हणून जगली जाईल. अशी स्त्री जर व्हायचं असेल तर तुम्ही सर्व मुली तयार राहा अशी स्त्री तयार व्हायला. आणि अशी स्त्री तयार होण्यासाठी तुम्ही तुमच्यात आत्मविश्वास तयार करा. तुमचा आत्मविश्वास जर भक्कम असेल का नाही तर सगळंच भक्कम होतं. एक गोष्ट आठवली, एका राजाकडे एक कबूतर होता. तो कबूतर रोज फांदीवर बसायचा, खायचा, तिथंच बसायचा, इकडे तिकडे बघायचा आणि तिथून उठायचंच नाही. आश्चर्याची गोष्ट, तुम्ही म्हणाल कबूतर किती उंच भरारी घेतो, गरुड किती उंच भरारी घेतो, पण तसं काही झालंच नाही. तो कधी भरारीच घेत नव्हता. कारण त्याला माहित होतं ही फांदीच म्हणजे माझं जीवन आहे. काय माहित होतं, हे फांदीच म्हणजे माझं जीवन आहे. त्यानं या उंच आकाशात भरारी घेऊन बघितलंच नव्हतं की माझ्या पुढे किती स्पर्धा आहे, माझ्यापेक्षा कोण उंच उडतंय, माझ्यापेक्षा कोण उंच गगनात भरारी घेतय, हे अजून त्याने बघितलंच नव्हतं. कित्येक पंडित आले, कित्येक लोक आले, प्रत्येकाने त्या कबुतराला उठवण्याचा प्रयत्न केला. मोठे मोठे पक्षी आणले, त्याच्याबरोबर खेळण्यासाठी पक्षी ठेवले, पण कबूतर काही जागचा हल्ला नाही. कारण त्याची फांदी हे जीवन त्याला समजलं होतं. एक साधारण शेतकरी तिथं आला आणि तो शेतकरी तिथं आला आणि त्या महाराज म्हणाले, एवढ्या पंडितांना जमलं नाही ते तुला जमणार असं कसं रे. तर तो शेतकरी काय म्हणाला,
थांबा महाराज, एक 5 मिनिटं थांबा, मी तुम्हाला दाखवतो कसं जमतंय ते. शेतकऱ्यांनी काही नाही केलं. तुम्ही म्हणता यार कुठं काय, त्याला काय काय लागले, चाललं बघ कोयता घेऊन, असं म्हणणार तुम्ही. आणि नेमकं तसंच केलं. त्या शेतकरी कोयता घेऊन गेलं आणि त्या शेतकऱ्याची फांदी तोडली. फांदी तोडली तशी फांदी खाली पडली आणि कबूतर अचानकच आकाशाकडून जमिनीवर घ्यायला लागलं. कारण त्याचं जग त्याच्याकडून सुटलं होतं. त्याला वाटलं की संपलं आता, म्हणजे मी जिथं जगणार होतो, जिथं वावरणार होतो ते संपलं, म्हणून ते उंच बहिणी घ्यायला लागलं. बघता बघता ते कबूतर आकाशात दिसेन असं झालं. माझा सांगण्याचा उद्देश हेच की आपली प्रत्येक महिला जीवन जगत असते ती उंबऱ्याच्या आत आणि आपल्या सर्कलमध्ये. आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही तुमचं जीवन जगता फक्त तुमच्या डॉक्टरकीच्या सर्कलमध्ये. मी एक गृहिणी आहे, मी माझं जीवन जगते माझ्या घरच्यांमध्ये किंवा आमच्या गृहिणीसारख्या सर्कलमध्ये. एखादी एमपीसी केलेली कोणतर महिला असेल तर ती तिचं जीवन जगते तिच्या सर्कलमध्ये. पण मला असं म्हणायचंय की प्रत्येकाने एकमेकींच्या जवळ या, प्रत्येकाने एकमेकांच्या भावना दुःख जाणून घ्या, एकमेकांच्या यशाच्या वाटून घ्या, एकमेकाचं सुख वाटून घ्या आणि पुढे जा. म्हणजे तुमची भरारी त्या कबुतरासारखी आकाशात झेप घेण्यासारखी होईल. प्रत्येकाला वाटतं आता महिलांना खरंच काहीच अधिकार नव्हता. जरी सावित्रीबाई फुलेने त्यांना शिक्षणाचा अधिकार दिला तर असे बरेच अधिकार होते जे महिलांना दिले गेले नव्हते. ते अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलातून सर्वांसमोर आणले. हिंदू कोड बिल पूर्णपणे मान्य झालं नाही म्हणून त्यांनी मंत्रिपदाचा जाहीरनामा म्हणजे दिला. नको म्हणले ते आम्हाला पद, का तर महिलांना ते अधिकार नव्हते. त्यातीलच काही मोजके अधिकार काढून ते महिलांना देण्यात आले. ते म्हणजे ज्या 9 महिन्यापर्यंत महिलांना सुट्टी देणं असो, किंवा त्यांचं बाळ जन्मल्यानंतर 2 महिने स्त्री घरी राहते, त्यानंतर तिला तिचा पगार चालू होतो, रविवारची सुट्टी, असे अधिकार त्यांनी महिलांना दिले, काही माणसांना दिले. पण तुम्हाला हे असा विचार आला का आपण जय जयकार करतो फक्त आंबेडकरांचा, गुलामगिरी संपवली, महिलांना अधिकार दिले, असं केलं तसं केलं, पण ह्याच्या मागं कोण होतं? ह्याच्या मागं? राईट, रमाबाई होत्या. जर रमाबाईंनी प्रत्येक, आता आपलंच उदाहरण घ्या, आपली कटकट कशी असते, आज घरात ही नाही, पोरलाही ड्रेस नाही, अहो गणवेश नाही आणला, शाळा लवकर सुरू होणार आहे, आता दप्तर नाही आणलं, प्रत्येक कटकटी आपण आपल्या नवऱ्याच्या समोर मांडतो, सांगतो. आपलं घर असं कधी रिकामच नसतं की जिथे कटकटी नसती, कटकटी सदर चालू असते. पण रमाबाईच्या अंगावर नेसायला साडी नसायची, ती 2 साड्या एकत्र जोडून नेसायच्या. जीवाला कोणाला आजारी पडलं तर त्यांना दवाखान्यात न्यायला पैसे नसायचे. कधी कधी आंबेडकर परदेशात शिकायला असताना त्यांची मुलं तिकडे मरून जायची, पण त्यांनी कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लिहून चिठ्ठी पाठवलं नाही. अशी परिस्थिती आहे, आम्हाला खायला आणलं नाही, आपलं बाळ वाढलं, आम्हाला लिहायला कपडे नाही, ही प्रत्येक परिस्थिती जर त्यांनी आंबेडकरांसमोर मांडली असती